शंकरपाळी बऱ्याचदा खुसखुशीत होण्याच्या गडबडीत जरा तूप जास्त झालं की तेलात विरघळते. आज आपण बघतोय तुपाचं योग्य प्रमाण घेऊन तिपटीने फुलणारी खुसखुशीत शंकरपाळी. अगदी वयस्कर मंडळीसुद्धा आवडीने खातील एवढी छान होते. बिस्किटांपेक्षाही जास्त खुसखुशीत. खुसखुशीत शंकरपाळीसाठी तूप, साखर आणि पाण्याचं योग्य प्रमाण बघूया. त्यासाठी मी इथे गॅसवर एक भांडं ठेवलं आहे. यात घालूया 1 वाटी पाणी. पाणीऐवजी तुम्ही दुधाचा वापर केला तरी चालेल. त्याच वाटीने साजूक तूप घालूया. तर ज्या वाटीने 1 वाटी पाणी मोजलंय त्याच वाटीने बरोबर 1 वाटी साजूक तूप घ्यायचं. इथे महत्त्वाचं म्हणजे तूप मी जरा कोमट करून पूर्णपणे वितळवून घेतलंय. जर तुम्ही घट्ट तूप मोजलात तर तुपाचं प्रमाण चुकेल. त्यामुळे लक्षात ठेवा की 1 वाटी पाण्यासाठी त्याच वाटीने 1 वाटी थोडंसं गरम करून वितळलेलं साजूक तूप हे परफेक्ट प्रमाण आहे. वाटी खूप जास्त मोठी घेऊ नका, मीडियम साईजचीच घ्या, नाहीतर मग मैदा खूप जास्त घालावा लागेल. वजनाने हे तूप बरोबर 140 ते 150 ग्रॅम आहे. ह्याच वाटीने बरोबर 1 वाटी अख्खी साखर घालूया. कमी गॅसवर हे मिक्स करत गरम करून घेते. ह्यात पाणी आणि साजूक तूप ह्या 2 गोष्टी परफेक्ट घेतल्या की तुमची शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही. साखरेचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण मी सांगितलेल्या प्रमाणात शंकरपाळी अगदी व्यवस्थित गोड होते. शंकरपाळीसाठी लागणाऱ्या साहित्याचं योग्य प्रमाण वजनाने आणि वाटीने दोन्हीही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहेच, तुम्ही चेक करू शकता. लक्षात असू द्या की हे आपल्याला खूप जास्त वेळ उकळवायचं किंवा शिजवायचं नाही आहे. लो टू मिडियम गॅसवर थोडीशी उकळी आली, ह्यातील साखर विरघळली की लगेच गॅस बंद करायचा. हे बघा, यातील साखर पूर्णपणे विरघळली. आता गॅस बंद करून हे पूर्णपणे थंड करून घेते. संपूर्णपणे थंड झाल्यावर जरा मोठ्या भांड्यात काढून घेतलं आहे. एकदम गरम असताना ह्यात मैदा घालायचा नाही. थंड किंवा एकदम हलकंसं कोमट चालेल. ह्यात घालूया 2 चिमूटभर मीठ आणि वेलची पावडर. आवडत असेल तर जायफळ पावडर पण घालू शकता. एकदा हे व्यवस्थित मिक्स झालं की यात घालूया चाळणीने चाळून घेतलेला मैदा. तर मी इथे अर्धा किलो मैदा घेतला आहे आणि वाटीने मोजलं तर पाणी तूप मोजलं त्याच वाटीने बरोबर 6 वाटी मैदा आहे. सगळा मैदा एकदम न घालता आधी 3-4 वाटी मैदा घालून मिक्स करायचं, नंतर अंदाज घेऊन घालायचा. मैदा ह्याच्यात मावेल तेवढाच घालायचा, कारण कधीकधी वाटी भरताना पण कमी जास्त भरली जाऊ शकते. लक्षात ठेवायचं म्हणजे पाणी गरम असताना त्यात मैदा घातला तर मैदा जास्त बसेल, त्यामुळे तुपाचं प्रमाण कमी होऊन शंकरपाळी कडक होऊ शकते. त्यासाठीच पूर्णपणे गार झाल्यावरच त्यात मैदा घालायचा, म्हणजे प्रमाण चुकणार नाही. तर हे बघा, खूप जास्त घट्ट नाही आणि अगदी नरमही नाही, असं मध्यम पीठ मळून घेतलं आहे. घेतलेला अर्धा किलो मैदा बरोबर झाला आहे. 2-3 मिनटं आणखी मळून घेते. साखर पाणी गरम केलेल्या भांड्यात थोडंफार तूप राहिलं असेल तर त्यात हे पीठ घालून घ्यायचं, म्हणजे यातील तूप वाया जाणार नाही. आता पुन्हा पीठ मळताना अजून वेगळं तूप किंवा तेल लावायची गरज नाही. ह्यावर झाकण देऊन 15 ते 20 मिनटं बाजूला ठेवून देते. 20 मिनटात बघूया. अगदीच खूप जास्त कडक वाटत असेल तर थोडंफार पाणी घेऊ शकता. आता काय करायचं, पिठाचे असे छोटे छोटे तुकडे करून हे शंकरपाळीचं पीठ मिक्सरला काही सेकंद फिरवून घ्यायचं. ह्याप्रमाणे ही स्टेप कराच, याने सुद्धा शंकरपाळी छान खुसखुशीत होते. आता पुन्हा सगळा एकत्र गोळा करायचा. शंकरपाळीसाठी आपल्याला पीठ जरा घट्ट पाहिजे, पण तरीसुद्धा गोळा होतच नसेल, लाटायला जमत नसेल तर थोडंफार पाणी घेतलं तरी चालेल, पण खूप जास्त नरम नको. हाताने गोळा व्यवस्थित करून जरा जाडसर पोळी लाटून घेते. लाटताना पीठ तेल काहीही घ्यायची गरज नाही. साईडला असे क्रॅक्स येत असतील तरी हरकत नाही. हाताने असं जरा व्यवस्थित करून घेतलं की बरोबर होतं. आपल्याला मधला चौकोन काढायचा आहे. साईडचं ह्याप्रमाणे सुरीने काढून घेते आणि आपल्याला हव्या त्या साईजमध्ये शंकरपाळ्या कापून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता, तुपाचं प्रमाण योग्य घेतल्याने आणि पीठ व्यवस्थित मळलं आहे, त्यामुळे शंकरपाळ्या पोळपाटला न चिकटता अगदी सहज निघतात. मी एकदम खूप जास्त जाड नाही, अशी मध्यम जाडीची पोळी लाटलेली. आता ह्या सगळ्या शंकरपाळ्या झाऱ्यात काढून घ्यायच्या, म्हणजे तेलात एक एक न सोडता सगळ्या शंकरपाळ्या एकदाच सोडता येतील. शंकरपाळी तळण्यासाठी लोखंडी तव्यात तेल गरम केलं आहे. पिठाचा छोटासा गोळा घालून बघते.
तो पटकन वर आला पण करपला नाही, म्हणजे शंकरपाळी तळण्यासाठी तेल योग्य गरम आहे. आता ह्या गरम तेलात शंकरपाळ्या सोडून घ्यायच्या. लगेच जास्त न हलवता काही सेकंदानंतर चमचा तेलात फक्त जरा फिरवून घ्यायचा. शंकरपाळी तेलात टाकल्या लगेच खूप हलवायच्या नाहीत, नाहीतर शंकरपाळ्या तुटू शकतात. 1-1.5 मिनटानंतर शंकरपाळी हलकीशी कडक वाटू लागली की मग झाऱ्याने अलगदपणे असं मिक्स केलं की शंकरपाळी एकसारखी तळली जाते. शंकरपाळीचं पीठ तुम्ही कितीही व्यवस्थित मळलं पण तळताना गडबड झाली की शंकरपाळी बिघडते. एकदम कमी गरम तेलात शंकरपाळ्या घातल्या तर त्या विरघळू शकतात, किंवा मग तेल व्यवस्थित गरम आहे पण एका वेळेस खूप जास्त शंकरपाळ्या तेलात घातल्या तरीसुद्धा तेलाचं टेम्परेचर कमी होऊन शंकरपाळी तेलात विरघळते. त्यामुळे तेवढं लक्षात ठेवायचं. तेल आधी व्यवस्थित गरम करून घ्यायचं, नंतर मध्यम गॅसवर शंकरपाळी तळायची. अंदाज घेऊन अधेमध्ये गॅस कमी जास्त करावा लागतो. अजून एक महत्त्वाचं की तेलात शंकरपाळी सोडताना हाताने एक न सोडता झाऱ्यात घेऊन एकदाच घालायच्या, म्हणजे सगळ्या शंकरपाळ्यांना एकसारखा रंग येतो. आता चुकून जर तूप जास्त झालं, शंकरपाळ्या तेलात विरघळायला लागल्या तर टेन्शन घ्यायचं नाही. पिठात आवश्यकतेप्रमाणे 2-4 चमचे कोरडा मैदा घालायचा. थोडंफार पाणी घेऊन पीठ व्यवस्थित मळायचं आणि मग शंकरपाळी करायची. व्यवस्थित होतात. मी सांगितलेलं प्रमाण घेतलं तर शंकरपाळी बिघडणारच नाही. पण कधीकधी काय होतं, तूपसुद्धा वेगवेगळं असतं. म्हणजे कोणाचं घरी तयार केलेलं साजूक तूप असतं तर कोणी बाहेरून विकत आणतो, किंवा काही जणी डालडा पण वापरतात. मी जे तूप वापरलं आहे ते घरी बनवलेलं साजूक तूप आहे. त्यामुळे तुमचं तूप कुठलं आहे त्यानुसार 1-2 चमचे तूप कमी जास्त लागू शकतो. काय करायचं, सुरुवातीला थोड्या शंकरपाळी तळून पूर्णपणे गार करून खाऊन बघायची. कडक वाटत असेल तर पिठात चमचाभर तूप गरम करून घालू शकता. साधारण 5-5.5 मिनटात शंकरपाळी व्यवस्थित तळली गेली की तेलातून काढून घ्यायची. शंकरपाळ्यांचा रंग तुम्ही बघू शकता, मस्त एकसारखा आला आहे. तेलातून काढल्यानंतर चाळणीत ठेवून जरा वाफ जाऊ द्यायची, नंतर ताटात काढायची. वाटीने मोजलं तर सगळं साहित्य घेताना एकच वाटी घ्यायची. प्रमाण एकदम सोपं आहे. 1 वाटी पाणी, 1 वाटी साखर. साखर मोजताना पिठी साखर मोजायची नाही, अख्खीच मोजायची. आणि 1 वाटी साजूक तूप. महत्त्वाचं म्हणजे तूप पातळ करून मोजायचं. घट्ट तूप मोजलं तर ते जास्त होईल आणि प्रमाण चुकेल. 1 वाटी पाण्यासाठी 6 वाटी मैदा बरोबर होतो, किंवा त्यात मावेल तेवढा मैदा घालायचा. कारण मैद्याची वाटी भरताना कमी जास्त भरली जाऊ शकते. आपण घेतलेल्या साहित्यात बरोबर 1 किलो खुसखुशीत शंकरपाळी तयार होते. चवीला तर खूपच भारी लागते. मी सांगितल्याप्रमाणे अशीच्या अशी ही शंकरपाळी नक्की करून बघा. लवकरच भेटूयात अशाच एका दिवाळी फराळ रेसिपीसोबत.